ओम भगवते वासुदेवाय। 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 श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिं च तत्त्वप्रकाशनं च व्यासं शुकं गौरपदं महन्तं गोविन्दयोगीन्द्रमथाशिषि श्रीशङ्कराचार्यमथास्य पद्मपादं च हस्तामलकं च तन्त्रं वाद्यकारवन्यान् अस्मद्गुरुं सन्ततमानतोषि श्रुति पुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तं पुनः पुनः। नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं ब्रह्म नमामि ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनी व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। दक्षिणामूर्तये श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे माय बाप बालयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार स्वरूप असलेले ज्ञानोबा यांचा श्री अमृतानुभव तथा अनुभव अमृत नावाचा हा ग्रंथ आपण पाहत आहोत। या ग्रंथाचं हे जे नवं जीवनमुक्ती कथन नावाचं प्रकरण आहे हे आता आज समाप्त होत आहे। आज या ग्रंथाची शेवटची ओवी आहे। ज्ञानोबा आपल्याला जीवनमुक्ती कथनामधून अनेक प्रकारचा उपदेश त्यांनी दिला आणि शेवटी 65व्या ओळीपासून तर 71व्या ओळीपर्यंत ज्ञानोबांनी आपल्या सद्गुरूंचे स्तवन केलं। सद्गुरूंचा महिमा आपल्याकडे ठेवला। ज्ञानोबांनी आपल्या कुठल्याही लेखनाचा, कुठल्याही प्रकाशनाचा, कुठल्याही प्रकारचा बोध, कुठल्याही प्रकारचं जे कार्य केलं ज्ञानोबांनी ते तर महान आहे, परंतु त्या कार्याचा कर्तृत्वाचा भाग घेतला नाही। ते कार्य मी केलं असं कधीच म्हटलं नाही। ते नेहमी आपल्या गुरूंकडे ते देतात आणि खरं म्हणजे करता करिता तोच असतो। आपण निमित्त मात्र असतो, नाम मात्र असतो। हा भाव ज्याच्या डोक्यामध्ये, मनामध्ये, अंतःकरणामध्ये रुजला असेल तो मनुष्य महात्मा होतो।
कर्तृत्वाचा अभिमान घेतला एकदा, मी पण आला, मी म्हणजे अहंकार वाढतो, अभिमान वाढतो, दंभ वाढतो, ताठा वाढतो. आणि या एकाच गोष्टीमुळे महान पाप त्याच्या हातून होतात. ज्ञानोबा आपल्याला सांगल्याने की मी कोणी नाही, जे काय आहे ते माझे सद्गुरू आहेत आणि हे त्यांनी सगळं केलेलं आहे. मी मात्र केवळ त्यांचा एक दास, चरणाचा दास म्हणून मी त्यांची सेवा करतोय. हे आता शेवटची जी ओळी आहे ती तर फारच महत्वाची आहे. ज्ञानोबा आपल्याला 71व्या ओळीमध्ये सांगतायत. 71वी ओळी लक्षात घ्या. इन्नहुना हे दातारा, इन्नहुना हे दातारा, मी तू या संसारा, मी तू या संसारा वेचून वेचून ऋषी सोयरा देवी चित्तोषे. किंबहुना हे दातारा, मी तू या संसारा वेचून ऋषी सोयरा तेणीची तोषे. अशी ओळी आहे. ओळी तशी पाहिजे तर फार सोपी आहे, फार सोपी आहे. ज्ञानेश्वर महाराजजी आपल्या सद्गुरूंचं सामर्थ्य सांगतायत. माझे सद्गुरू कसे आहेत ते म्हणतात. किंबहुना म्हणजे फार काय सांगू, किंबहुना म्हणजे फार काय सांगू, हे दातारा आहे. दातारा, दातारा म्हणजे देणारे, दान देतात त्याला दाता होतात ना, दाता. तसे हे दान देणारे दातार आहे, दाता आहेत, दातारा आहे. या माझ्या सद्गुरूंनी महान दान मला दिलं. पण ते कसं दिलं ते सांगतायत. गुरु जेव्हा जे आपलं धन आहे, आपलं जे द्यावयाचं दान आहे ते देताना त्या साधकाला आधी काय करतात, नाहीतर हे दान जाऊ शकत नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा गुरु शक्तिपात दीक्षा देतात, आपल्या आता देत आलेले आपले सगळे सद्गुरू, ते देत असताना त्या शिष्याची पूर्वतयारी काय आहे, त्याची जर काही थोडीफार तरी सात्विक प्रवृत्ती असेल, सत्वगुणामध्ये असला पाहिजे, थोडा तरी सत्वगुण पाहिजे. मग थोडासा सत्वगुण जरी आढळला याच्यामध्ये की सात्विकता आहे याच्यामध्ये, आणि मग बाकीचा त्याचा जो अंतःकरणाचा भाग आहे तो गच्च भरलेला इतर विषयांनी, अशा वेळेला जेव्हा गुरु त्याला आपली शक्ती प्रदान करतात, दान देतात, तेव्हा ती शक्ती जाऊ शकत होती. म्हणते नाही बाबा, मला जायचं नाही तिथं, मी त्याच्यामुळे जाऊ इच्छित नाही, मला कशाला पाठवता गुरुदेवा. ती जायला नाराज असते. आणि बरोबर आहे, कुणाला वगैरे म्हटलं ते जा गाडीमध्ये, चांगला रस्ता सोडून द्या आणि गाडीतून जा, असं जर कोणाला सांगितलं तर आवडेल का? म्हणून त्या शक्तीलाही त्या घाणीमध्ये प्रवेश करणं आवडत नाही. आणि ती गुरुना वारंवार सांगते, महाराज मला नका पाठवती तर फार का नाही.
मग गुरु काय करतात, गुरु त्याचं प्रारब्ध थोडस तरी हटवण्यासाठी ते आपल्याकडे येतात. वास्तविक कोणालाही कोणाचं प्रारब्ध देता येत नाही असा नियम आहे. ज्याचं प्रारब्ध त्याला भोगावं लागतं. जो जसं करेल ना तसं त्याला भोगावंच लागतं. हा नियम आहे, शास्त्राचा नियम आहे, धर्माचा नियम आहे. सगळं ज्याचा हात मोडला त्याला त्याच्याच गळ्यात बांधावं लागतं. दुसऱ्याच्या गळ्यात बांधला चालेल का? त्याप्रमाणे प्रत्येकाची जी काय प्रारब्धाची संचित ठेव आहे, प्रारब्धाची साचलेली घाण, त्या घाणीतला थोडासा हिस्सा गुरुंना घ्यावा लागतो. कारण ती शक्ती जायला तयार होत नाही. गुरु पुष्कळ प्रयत्न करतात की याला आपण दीक्षा द्यावी, याला त्या क्रियांचा अनुभव यावा, परंतु शक्ती नाही म्हणते. शक्ती तिथपर्यंत जाते परत येते. तुला असा अनुभव येतो. त्या शिष्यापर्यंत ती जाते, त्यांचा संकल्प झालेला आहे की मी तुला दीक्षा देतो. त्या संकल्पाचा मान ठेवून ती शक्ती तिथपर्यंत जाते आणि पुन्हा परत येते. महाराज नाही बरे जायचं. मग गुरु विचारतात, काय बाई का बरं जात नाही? फार घाण. मग त्या घाणीतला थोडासा हिस्सा, काहीतरी भाग तिला राहण्यापुरता स्वच्छ असा गुरुंना काढून घ्यावं लागतं. आणि ते जे घेणं आहे ते गुरुला मग सहन करणे. म्हणून गुरुंनाही अनेक रोग होतात. त्या प्रारब्धाच्या संचिताने या गुरुंना अनेक भोग भोगावे लागतात दुःखाचे. आणि असं आमच्या सगळ्या सद्गुरूंना भोगावे लागलेले. आमचे शिवतीर्थ महाराज तर इतके आता नाना प्रकारच्या या अनेक प्रकारच्या दुःखांनी दंगलेले. आणि याच कारण हेच आहे की त्यांनी आतापर्यंत अशा काही दीक्षा दिल्या त्या दीक्षांमधून त्यांना जे मिळालं पुष्कळच प्रारब्ध त्यांचं इतरांचं, ते त्यांना अनेक रोगांचं कारण झालं. जर तुम्ही शिवतीर्थ महाराजांना तारुण्यामध्ये पाहिलं असतं, तिथे आले होते पहिला प्रथम 1970 साली आले होते. 1970 साली जेव्हा प्रथमतः शिवतीर्थ महाराज आले होते आणि त्या सोन्याच्या महादेवाला मुक्काम होता त्या दिवशी. तिथं पहिला आमचा हे झाला. माझी दीक्षा झालेलीच होती. तर त्या ठिकाणी महाराज आलेले होते, पहिल्या प्रथम आले होते 70 साली. तेव्हा जेव्हा आम्ही पाहिलं महाराजांना, त्यावेळेला काय शरीर होत, अतिशय उंच पुरे पंजाबी शरीर. ते असे तडतड चालायचे, आम्हाला पळावं लागेल त्यांच्या मागे. ते चालत दुसरे चालायचे आणि आम्हाला त्यांच्या मागे पळावं लागत होतं. असं शरीर होतं त्यांचं. पण आज काय झालेले, अशा इतक्या चांगल्या उद्या माणसाच्या शरीराला अनेक व्याधी कशा झाल्या, कुठून आल्या? मग खाणं पिणं सगळं व्यवस्थित आहे ना. ह्या व्याधी आल्या कुठून? तर ह्या व्याधी ह्या अशा प्रारब्धाचा भोग घेऊन आलेले आहेत, दुसऱ्यांचे प्रारब्ध घेऊन. आणि म्हणून चुकीच्या माणसांना दिशा देऊ नये असा नियम आहे आपला. शास्त्र आमच्या गुरुने लिहून ठेवलेले जे पुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये सगळे नियम आलेले. असो, गुरु काय करतात म्हणजे जेव्हा शिष्याला हे आपलं दान देतात, त्यावेळेला गुरु त्याचं प्रारब्धातलं काही घेतात आणि ते प्रारब्धातलं ते घेऊन आपण दुःखी होतात. पण आणखी एक गोष्ट करतात,
मी तू या संसारा वेचून, मी आणि तू यांचा हा जो संसार आहे आपला बनलेला, हा संसार वेचून काढतात म्हणजे काढून घेतात. मी तूपणा काढून घेतात तुमचा. हा मी तूपणा काय व मी म्हणजे अहंकार. हा जो अहंकार शिष्याच्या ठिकाणी मीपणाचा अहंकार आहे, मी करत असतो तो सारखा देवभावामध्ये. आणि मी आला की तू आलास, मग पण मीचा विरोधी तू आहे. तो दुसऱ्याला तू म्हणजे तुच्छ लेखतो आणि मी म्हणजे श्रेष्ठ, तू म्हणजे तुच्छ. कारण अहंकारामध्ये हीच भावना असते मोठेपणाची. बाकीचे सगळे तुच्छ आहेत, लहान आहेत, आणि मी सगळा श्रेष्ठ आहे. तेव्हा हा जो मी तुमचा भाव आहे, ज्यामुळे तो मनुष्य, तो साधक, तो शिष्य आतापर्यंत अनेक वाईट आणि चांगली कृत्य करताना जे संचय बनवला, हा मी तूपणाचा त्याचा प्रथमता भाव दूर करतात. या दोन गोष्टी जर गुरुने दूर केल्या नाही तर मग ती जी शक्ती जाते त्या शक्तीचा काही उपयोगच नाही. आणि पुष्कळशी पाहतो आपली साधक मंडळी सुद्धा, त्यांचा मृत्यूपणा कधीच जात नाही. आणि मृत्यूपणा जर जात नसेल तर काही उपयोग नाही त्या साधनेचा. साधना तर करतो तास 2 तास, परंतु साधनेत उठल्यानंतर मी तुझा संसार पुन्हा सोडून जातो. काय कमवणार आहे ते? त्या शक्तीनं थोडंफार हटवलं असेल तुझं तर ते तू पुन्हा जमा करून घेतो. म्हणून जानोबा म्हणून झाले, किंबहुना हे दातारा मी तू या संसारा वेचून. हे दातारा, हे दान देणाऱ्या सद्गुरुराया, तू काय केलंस? तू माझा मीपणा आणि तूपणा यांचा जो संसार आहे, याची जी माया आहे, याचं जे सगळं पसरलेलं जाळ आहे ते तू हटवलं, ते वेचून घेतलं, काढून टाकलंस. आणि हे मायेचं जाळ काढून टाकलं की मग तो आपला सोयरा होतो. गुरु होशी सोयरा, मग तू काय होतो? आमचा सोयरा होतो. तेणेची तोषे, तेणेची तोषे म्हणजे त्या शिष्याला त्याचा मृत्यूपणा काढून टाकून त्याला सोयरेपणाने वागवतो. सोयरा होतो गुरु त्याचा, आणि आनंदाने मग तो जगू लागतो. सोयरा शब्द फार महत्वाचा आहे. हा आपल्या जीवनामध्ये सगळ्यांना माहिती आहे. सोयरा कोण होतो? आपले जे सोयरे असतात ते कोण? आपले सोयरे म्हणजे एकतर आपली मुलगी त्याला दिलेली असते त्यांच्या घरात, किंवा त्यांची मुलगी आपल्या घरात दिलेली असते, आणि असे हे दोघं सोयरे होतात. मी तुकडाचाच सगळा व्यवहार आहे ना, आहे की आपली मुलगी त्याला दिली काय, आणि त्याचा मुलगा आपल्या मुलीला भरला काय. मी चुकपणाचाच भाव आहे ना. मी चुकपणाने सोयरा होतो. मुलगी दिली काय, मुलगा दिला काय, सोयरा झाला. आमचे सोयरे होतो, आमचे सोयरे होतो. सोयरा शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. सोयरा म्हणजे सोय पाळणारा, त्याला सोयरा म्हणतात.
सोयरा कोणाला म्हणावं? जो सोय पाहतो. सोय म्हणजे काय? गैरसोय नाही बरं. म्हणून हे जे सोयरे असतात आपले जगातले नातेवाईक, हे 3 प्रकारचे असतात. लक्षात ठेवा, आपला सोयरा कसा आहे कोणाशी तुम्हाला कळेल नाही. हे सोयरे 3 प्रकारचे असतात बरं का. एक प्रकार असा आहे सोयऱ्यांमध्ये की तो फक्त आपली सोय पाहतो. मग त्याची गैरसोय झाली तर चालेल, आपल्या घरामध्ये सगळं यायला पाहिजे त्याचं बस. हा सोयराच आहे. परंतु हा सोयरा कसा सोयरा आहे? अक्कलपोटा, स्वार्थी. काय करा, त्याला सोयराच म्हणावं लागतं. ते सोयरे पण काही तुटत नाही. कसं सुटेल? ते आता त्या पोरांच्या आदला बदलीमुळे झालेले, ते सुटेल कसं? पण हा सोयरा फक्त त्या सोयऱ्याकडून फक्त उपटण्याच काम करतो, घेण्याचं काम करतो फक्त. ही काय सोय पाहिली का त्याची? आता तुला हुंडा दिलेला आहे, लग्नामध्ये सगळं काही दिलेलं आहे, सगळं दिलेलं आहे, तुझ्या मनाप्रमाणे करून दिलं मी, तरी सुद्धा त्या पोरीला सांगतो पुन्हा की जा बापाकडून ते पैसे घेऊन ये. काय करावं? तेव्हा असा एक सोयरा असतो जगामधला. दुसरा जो सोयरा आहे तो दोघांची सोय पाहतो, आपली सोय पाहतो आणि त्याची सोय पाहतो. दोघांना त्रास नको बा, थोडं थोडं आपण घ्यावं, थोडं थोडं त्यालाही द्यावं. असा हा मध्यम सोयरा. आणि खरा सोयरा जो असतो ना, 3रा प्रकार, तो फक्त त्याची सोय पाहतो, आपली सोय पाहत नाही. आपल्याला नाही मिळालं तर चालेल, पण त्याची गैरसोय आहे ना. हा खरा सोयरा आहे. आपल्याला आपल्या सोयऱ्याकडून काही नको, तो सुखी राहायला पाहिजे, त्याचं भरं व्हायला पाहिजे, असं जो म्हणतो किंवा असं जो वागतो तो खरा सोयरा. सद्गुरु या 3ऱ्या प्रकारात येतात. सद्गुरु हे जो आपले सोयरे होतात तेव्हा ते या 3ऱ्या प्रकारच्या सोयऱ्याच्या प्रकारामध्ये बसतात. त्या शिष्याला जेव्हा ते आपला म्हणतात, त्याचा मीठूपणा काढून टाकतात आणि जेव्हा तो आपला होतो तेव्हा त्याच्याच कल्याणासाठी गुरु सगळं करतात. गुरुला काही नको त्याच्याकडून. गुरुजवळ तर अमाप धन येते, शक्तीचं सामर्थ्य आहे, शक्ती आहे, सगळं आहे. तेव्हा त्या माझ्या शिष्याचं कल्याण व्हावं, तो शिष्य गुरुपदावर अवलंबून व्हावा, तो माझ्यासारखा संपन्न व्हावा, ही जी दृष्टी आहे ही खऱ्या सोयऱ्याची दृष्टी आहे. तेव्हा जगामध्ये असे सोयरे निर्माण करा. असा सोयरा ज्याला मिळाला तो भाग्यवान. आणि जो उपटणारा सोयरा म्हणतो चला. तसेच इतर जे गुरु असतात ना, ते 2ऱ्या 2 प्रकारच्या सोयऱ्यांमध्ये येतात. दुसरे जे 2 प्रकारचे सोयरे पाहिले ना आपण, त्या 2 प्रकारच्या सोयऱ्यामध्ये 2ऱ्या प्रकारचे गुरु येतात. सद्गुरु मात्र 3ऱ्या प्रकाराचे सोयरे. जे साधे जगातले पैसा उपटणारे गुरु असतात, भोगू, दुसऱ्याला खायचं बस, दुसऱ्याला कसं वर मारायचं, त्याला कशी भूल पाडायची, त्याच्यावर कसा प्रभाव टाकायचा, हा नाना युक्त्या करतात ते. आणि त्या माणसाला फसवतात, त्याच्याकडून पैसा काढतात, काही वाटेल ते काही पण काढतात. असे जे गुरु आहेत ते भूमी गुरु आज जगामध्ये फार आहेत. 2रे प्रकारचे जे गुरु आहे साधारणतः ते आपलंही बरं व्हावं, त्याचंही बरं व्हावं असं पाहणारे जे गुरु असतात ते संत मंडळीमध्ये येतात. परमार्थातली संत मंडळी जी आहे त्यापैकी असतात ते.
आणि खरे सद्गुरू जे असतात ते आपला विचार न करताना फक्त शिष्याचा विचार करतात. आता बघा तुम्ही तुमच्या ठिकाणी विचार करून पहा, आपले जगातले सोहरे आणि आता आपण हा जो गुरु सद्गुरू नावाचा सोहरा केलेला आहे तो सोहरा यांच्यामध्ये काय फरक आहे का? हा सद्गुरू सोहरा काही मागतोय का तुमच्याकडे? हात पसरतोय का? मला आणून द्या, मला आणून द्या, मला आणून द्या, मला हे आणून द्या, मला ते द्या, असं म्हणतो का? असं म्हणत असेल तर तो सद्गुरू नव्हे. म्हणून ज्ञानोबांनी या ओळीमध्ये किती अर्थ भरलेला आहे. ओळी तर अगदी साधी आहे, परंतु ज्ञानोबा म्हणतात मी तूपणाचा संसार वेचून काढणं, बाजूला करणं हे महान कार्य गुरु करतात. हे साधं काम नाहीये. एखाद्याचा मी तूपणा घालवणं साधं काम नाहीये. कारण हा जो मीपणा आलेला आहे, हा जो मीपणा आलाय, अहंकार आलेला आहे, हा लहानपणापासून वाढत असतो. लहान मुलं छोटी छोटी पोरं असतात ती खेळून खेळतात ती, पण ते आपले खेळणं दुसऱ्याला देत नाही. त्यांना ते मध्ये लागल्यात दुसऱ्याचं हिसकून घेतील अशी गवाट पोरं असतात. तेव्हा हा जो मीपणा आहे, माझेपणा आहे, महत्व आहे, आसक्ती आहे, मीपणा आहे, हे गुणधर्म त्या लहानपणापासून वाढीला लागतात. आणि म्हणून प्रत्येकाच्या जीवनामध्ये हा मीपणा मजबूत झालेला आहे. हटवणं कठीण आहे. अरे विसरून जाणार, जाऊ देणार तू, आता तुझा मीपणा काढून टाकणार आहे तू, आता कशाला मी कर्तव्य कठीण. मीपणा जाणं अतिशय कठीण. त्याला म्हणावं जाऊ दे रे, आता हे घर तू बांधले ना, आपण कशाला म्हणतो मी बांधलं मी बांधलं, म्हणेल का तो? असं म्हणेल तो? माझं घर नाही बाबा. अरे त्या घराबद्दल त्याला एवढा अभिमान अहंकार असतो. घरच काय, घरातली प्रत्येक वस्तू माझी, मी म्हणून मीचा संसार फार मोठा आहे. लक्षात ठेवा तुम्ही, हा मीचा संसार इतका पांगलेला, इतका पसरलेला मोठा आहे की तो बाजूला करणं काढणं भयंकर कठीण काम. म्हणून ज्ञानोबा म्हणतात हे गुरुदेवा दातारा, हे दान देणाऱ्या गुरुदेवा, तू आधी माझा मी तूपणाचा हा संसार बाजूला केला आणि मग मला सोयरा झालास. माझी सोय पाहतो कुणाची. नुसता मी तूपणा बाजूला केला नाही, तो संसार बाजूला केला नाही, तर पुन्हा त्यातल्या त्यात माझी सोय पाहतो. कारण त्याचं ते सगळं हटवलं ना त्यांनी, गुरुंनी हटवून घेतलं. ते हटवल्यामुळं त्याच्या जीवनामध्ये ज्या उणीवा येतील, ज्या गरजा असतील, त्याच्या ज्या ज्या गोष्टी त्याला हव्या असतील, त्या गुरु आपल्या संकल्पाने त्यांना पुरवतात. त्याला काही कमी करू देत नाही. म्हणून गुरुस्थानी बसलेले सद्गुरू हे आपल्या शिष्यालाही त्या स्थानावर बसू इच्छितात. आणि तसा तो बंगला झाला, मोठा झाला की मग तोही कोणाकडून काही घेत नाही. बघा ज्ञानोबा म्हणतात हा सोहरा कसा आहे, काय देत होतो? कैवल्य कनकाची आदान. ज्ञानेश्वर हा जो सोहरा आहे आमचा गुरु सद्गुरू, हा सद्गुरू आमचा काय दान देतो मला? कैवल्य कनकाची आदान. कैवल्य म्हणजे मोक्ष, मोक्ष रूपी सोन्याचं दान देतो मला. किंवा वैभवाने
की त्याला काहीतरी मुली म्हणा काही म्हणा दान देतो, सुवर्ण देतो नुसतं. पण गुरुचं दान हे साधं सोनं नाहीये, हे कैवल्य सुवर्ण आहे. म्हणतात कैवल्य कनकाची दान. कैवल्याचं हे जे सुवर्ण आहे, या सुवर्णाचं दान करणारे माझे सद्गुरू आहेत. हे कैवल्याचं दान देताना ते कशा बुद्धीने देतात, कशा इच्छेने देतात ते पहा. त्याला म्हणतात कैवल्य कनकाची दाना जोन करसी थोर साना. जोन करसी थोर साना म्हणजे ते दान देताना, ते कैवल्यरूपी मोक्षाचं दान देताना हा लहान आहे आणि हा छोटा आहे असा भेद करत नाही. सगळ्यांना समान वाटत बसतात. एक गोष्ट पुन्हा लक्षात ठेवा. आता इथे लोक काही विचारतच नाही, सांगतात मी तरी काय करू. त्या मुंबईच्या आश्रमामध्ये शिकलेली मंडळी बरीच यायची ना, आणि मग ती प्रवचन झाल्यानंतर काही ना काहीतरी प्रश्न विचारायचे, लिहून तरी द्यायचे प्रश्न. प्रश्न असा आहे की गुरु सगळ्यांना समान दान देतात का? सगळ्यांना सारखं वाटतं का? आणि जर सगळ्यांना सारखंच वाटत असेल तर सगळ्यांना सारख्याच क्रिया व्हायला पाहिजे ना मग, है की नाही? अहो सगळ्यांना 10 तोळ्याच जर नाही का काही दागिना द्यायचा म्हटलं तर सगळ्यांना 10 तोळ्याच दागिना दिसेल ना तो. मग सगळे सारखे दिसतील की नाही गळ्यामध्ये. म्हणून असा प्रश्न येतो की हे सद्गुरु राया, तुम्ही सगळ्यांना तर देतात की भिक्षा, ते दान तर देता तुम्ही, परंतु ते सगळ्यांना सारखं वाटतं का? सारखं जर वाटत असाल तर आमच्यामध्ये भेद का दिसते? कुणाला चांगल्या क्रिया होतात, कुणाला उत्तम क्रिया होतात, कुणाला काहीच होत नाही, कुणाला मध्यम होतात, कुणाला असं का नाही? याचा अर्थ तुम्ही काय करता? तुम्ही काहीतरी पक्षपात करता. तुम्हाला तुमचा जो आवडता असेल ना त्याला जास्त शक्ती देता, आणि तुमचा जो आवडता नसेल ना त्याला कमी देता. अरे असं नाहीये. हेच तुम्ही त्या सूर्याला विचारा बरं, हे सूर्यनारायण तू असं करतो का रे? प्रकाश देताना, ऊन देताना तू असं म्हणतो का की या झाडाला मी जास्त तापवेल, मी याला कमी देईल उष्णता, मी याच्यावर जास्त उष्णता टाकेल, असं म्हणतो का तू? तो सगळ्यांना सारखाच प्रकाश देतो ना. आता कमी जास्त उंची त्या झाडांची त्या बीजामध्ये साठवलेली आहे की नाही? सगळी झाडं अशी कशी काय उंच होती वडासारखी, किंवा चंद्राचं घ्या, सगळी बाकीची दान आहे. तेव्हा सद्गुरु जो दान देतात ते जोड करशी थोडसाना. लहान मोठा, श्रीमंत गरीब, दुबळा सशक्त असल्या प्रकारचा कुठलाही विचार भेद गुरु करत नाही. सगळ्यांना सारखं वाटतं घ्या. मग असं जर आहे तर मग सगळ्यांना सारख्या क्रिया का होत नाही? सगळ्यांना सारखा अनुभव का येत नाही? तर त्याच्यासाठी अतिशय सोपं उदाहरण आहे. आता इकडे ही सगळी शेती आहे. आता या काही शेतांमधली जी जमीन आहे ना ती खारट आहे, खारी माती आहे ना, खारी मातीची जमीन आहे. काही जमीन जी आहे ना ती अर्धवट खारी ना अर्धवट काळी अशी आहे. काही जमीन चांगली
काळी बिलकुल काळी आहे चांगली. जमिनीमध्ये भेद असतो की नाही? मग जमिनीमध्ये भेद असल्यानंतर तू किती सगळ्यांनी सारखंच बियाणं आणलं, बी तर सगळ्यांचं सारखं एका दुकानात घेतलेले आणि सगळ्यांनी तेच बी त्या त्या शेतांमध्ये टाकले. पाऊस तर काय असं वाढ आता करायला लागला तो, कारण आपल्यामुळे तो पाऊसही शिकून गेलेला आहे. पूर्वी पाऊस असं कधी करायचा नाही, सगळ्यांना सारखा पाणी टाकायचा. तेव्हा सगळ्यांना सारखं पाणी देऊनही ती पिकं सगळ्यांची सारखी काय येत नाही. मग आपल्याला पाहायला मिळतं की याचं शेत हे असं आहे ना, त्यामुळे त्याला कसं. तशी आपली चित्तरूपी जी जमीन आहे, शेत आहे, चित्तभूमी जी आहे आपली, तिच्यामुळे आपल्याला कमी जास्त मिळतं. आपल्या चित्ताची अंतःकरणाची स्थिती जशी असेल त्याप्रमाणे आपण गुरुने दिलेलं जे दान आहे तेवढं घेतो. सगळ्यांना सगळी शक्ती साठवता येत नाही गुरुंची, ती साठवेल कसा तो. म्हणून जो तो ज्याच्या त्याच्या क्षमतेप्रमाणे आपापल्या चित्ताच्या भूमिकेप्रमाणे तो घेतो ती शक्ती. गुरु तर देतात, त्याला वाटतात घ्या किती घ्या, आणि गुरुची शक्ती कमीच होत नाही. सूर्याने किती जरी ताप दिला, आता किती ताप देतो, त्याचा ताप कमी गेला का? तसं गुरुची ही जी शक्ती आहे, ही शक्ती तो कितीही वाटत बसला तरी कमी होत नाही. म्हणून कोणाला जास्त घेता येत नाही, कोणाला कमी घेता येत नाही असं जे आम्ही म्हणतो. कारण गुरुचं वाटणं सारखं आहे, परंतु घेणाऱ्याच घेणं कमी जास्त असतं. आणि ते का असतं तर त्याच्या अंतःकरणाचे दोष येतात. ज्याचं अंतःकरण जास्त मलिन, बरड जमीन याची आहे, तो ती शक्ती घेतो, पण त्या बरड जमिनीवर चांगलं उन्नत येणं. म्हणून हा फरक दिसतो आपल्याला. काही साधक चांगली उन्नती करतात, खूप भराभरा क्रिया होतात, खूप वर जातात, लोक चांगला अनुभव घेतात, आणि काही विचारी इतकी वर्ष झाली तरी त्यांना त्या तेवढ्याच क्रिया होत राहतात. बस हा प्रकार मात्र आपल्याला पाहायला मिळतो. बरं 30, 40 वर्ष होऊन जातात दीक्षा घेऊन, पण जिथल्या तिथेच बाबा, काही फरक नाही. अरे का हे असं? तर याचं कारण काय झालं, आणि कारणाने ते त्या अवस्थेमध्ये राहतो. आधी तर तुझा मी तू काढला पाहिजे होता. आधी तुझा मी तूपणाचा हा संसार तू बाजूला हटवून नंतर दीक्षा घ्यायला पाहिजे होती. त्यानंतर दीक्षेनंतर तुझ्या चित्तातला जो मलिनतेचा भाग आहे तो शक्ती तर हटवेल, पण त्यामध्ये तू वाढ करायला नको, त्याच्यात जास्त भरती करायला नको. म्हणजे तुझी पूर्वकर्म आणि दीक्षेनंतरची कर्म यात फरक दिसला पाहिजे. खरी प्रगती तेव्हा दिसते आपल्याला की हा साधक दीक्षा घेण्यापूर्वी कसा होता आणि दीक्षेनंतर कसा झाला. तो कसा होता पूर्वी आणि आता कसा झाला, याच्यामध्ये जर खरोखर अंतर असेल, फरक पडला असेल, चांगल्या दृष्टीने फरक पडला असेल, तर समजायचं की याची प्रगती होते. आणि जर त्याच्यामध्ये काही फरकच दिसत नाही, तो पूर्वी जसा होता तसाच राहतो, साधना करतो, परंतु त्या साधनेनं त्याला जे प्राप्त व्हायला पाहिजे ते त्याचा अंतःकरण काही स्वच्छ होत नाही. म्हणून अंतःकरणाची शुद्धी ही अति आवश्यक बाब आहे.
आत्मज्ञानासाठी, आत्मसिद्धी प्राप्त करण्यासाठी, जीवनमुक्तीसाठी अंतःकरण शुद्धी ही सगळ्यात प्राथमिक अवस्था आहे. आणि ही जो करत नाहीये त्याला हे आत्मज्ञान, ते ब्रह्मज्ञान, ही जीवनमुक्ती कशी मिळेल? एवढंच काय, त्याला ती समाधी प्राप्त होणारी हो. समाधी प्राप्त होण्यासाठी सुद्धा ध्यान धारणा अतिशय उत्तम जमायला पाहिजे. आणि ध्यान धारणा तेव्हा चांगली जमते जेव्हा ते मन निर्मल असतं, स्वच्छ असतं, शांत असतं, समाधानी असतं. तेव्हाच त्या मनाला ध्यान चांगलं लागतं. कावरलेल्या मनाला कसं काय ध्यान लागेल? हे खाऊ का ते खाऊ, ते धरू का हे धरू, हे सुरू का ते करू, असा जो वसवसलेला आहे त्याला ध्यान लागेल कसं? कुठून लागेल त्याला ध्यान? म्हणून ध्यानासाठी जी आवश्यक गोष्ट आहे ती सुद्धा आम्ही कमवलेली नाहीये. म्हणून ध्यानवा म्हणतात, तू खरोखर सद्गुरु राया आमचा सोयरा झाला, परंतु सोयरा होण्यापूर्वी तू मी तूपणाचा हा माझा संसार तू काढून बाजूला फेकला आणि मला आपलं म्हटलं, माझं म्हटलं. गुरु राया धन्य तुझी. इथं या शेवटच्या ओळीमध्ये ज्ञानोबांनी ह्या गुरूंना सगळं श्रेय दिलंय. मी तूपणादी नसाहे जेथे, मी तूपणा हे जिथं त्याला सहन सुद्धा होत नाही आता, इतकं त्यांनी बाजूला केलेले. मग इदम तेशी बघा, इदम तेशी आणले ज्ञानेश्वरीतली 15व्या अध्यायातली ओवी आहे. या अमृतावरच्या 15व्या ज्ञानेश्वरीत येऊन गेलेल्या आहेत, परंतु आपल्याला त्याची कल्पना नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मग इदम तेशी वाळले जे मीपणे वीण दहारले, ते रूप पाहिजे आपले आपणची. काय म्हणतात? मग इदम तेशी वाळले. इदम इदम म्हणजे ते, तू ते ती, ही सर्वनाम तू वाचक जे आहे ना, द्वितीय पुरुष तू, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहे ती. तू पुरुष असला तर तू म्हणतो, स्त्री असली तर ती, आणि मूल असलं तर ते. तू ती ते, ही इदमता आहे. इदम इदम म्हणजे ते, तू ती. आधी तू ती ते हे काढून टाकलं. हे गुरुदेवा, म्हणजे तू वेगळा आणि मी वेगळा आहे हा भाव काढून टाकला. इदमतेला काढलं म्हणजे काय केलं गुरुनी? तू जो त्याला वेगळा समजतो, तो तुझ्यापेक्षा वेगळा नाही. कशा दृष्टीने? आत्म्याच्या दृष्टीने. आणि हे तर त्या चांगले शिष्ट विषय नव्हा. तेव्हा इदंतेशी वाढले आणि नंतर मग काय केलं? जे मीपणे गुण ढारले, आणि मग तो मीपणाही गेला त्याचा इदम काढला. म्हणजे मी तू नाहीये, तू वेगळा नाहीये, तू आणि मी सारखा आहे. आणि मग मी तुझं सारखा आहे तर माझा मीपणाही गेला वेगळा. मी वेगळा नाही, मग मी तू एक आहोत. आत्म्याच्या दृष्टीने तर एक आहोतच. म्हणून ज्ञानोबा म्हणतात की अशा तऱ्हेनं ते रूप पाहिजे आपले आपणचे. मग ते जे रूप आहे आपलं एक रूपता, अद्वैताचं जे स्वरूप आहे ते पाहिलं पाहिजे आपण. असं अद्वैताचं स्वरूप पाहणं हे फार भाग्याचं लक्षण आहे. तेव्हा अशा प्रकारे ज्ञानोबा आपल्याला सांगून आले की मग इदंतेशी वाढले, नूतन वीण डहारले, ते रूप पाहिजे आपले आपणची. हा सगळा संसार अहम आणि इदमने सुरू आहे.
या संसारामध्ये सगळीकडं, या प्रपंचामध्ये सगळीकडं अहम आणि इदम, बस यांचाच खेळ चाललेला आहे. अहम म्हणजे मी आणि इदम म्हणजे ते, तू, ती. मी आणि तू, बस. असं ज्या ठिकाणी सतत व्यवहार चालतो त्याला संसार असं म्हणतात. आणि अशा संसारामध्ये आम्ही रमलेलो असतो. मी तुझ्या आणि मी तुझ्या संसारामध्ये रमलेला माणूस मग तो मी कडे जास्त लक्ष देतो. मी मोठा, मी श्रेष्ठ, मी चांगला आणि तू वाईट, तू घाण. काय म्हणतो तू मोठ्या, तुला काही पण म्हणू शकतो तू. असा जिथं ज्या संसारामध्ये सगळा व्यवहार आहे त्या व्यवहारामध्ये मी चुकणा जाईल कुठून असं जन्म आहे. आणि आमच्या सद्गुरूंनी आम्हाला जर काही केलं असेल तर आमचा अहम इदमचा भावच नष्ट करून टाकला. आणि गुरु हेच कार्य करतात. गुरु शक्ती आपल्याला आपला हा अहम इदमचा भाव नष्ट करून टाकते. बघा तुम्ही साधनेमध्ये बसा. साधनेमध्ये जेव्हा आम्हाला क्रिया होतात त्या क्रियांमध्ये जेव्हा आम्ही रमतो त्यावेळेला मी विसरून जातो. त्यावेळेला मी माझी आठवण राहत नाही आपल्याला. मी द्रष्टा राहतो. द्रष्टा भावाने त्या क्रिया करत असतो, पाहत असतो. मी करतो असा भावच नसतो तिथं. ती शक्ती करून राहिली. तू फक्त बघत राह रे. द्रष्टा असा द्रष्टा भाव अन्य साधनेमध्ये कधीच येत नाही कोणाला लवकर. म्हणून आपली साधना सगळ्यात श्रेष्ठ झाली. या साधनेमध्ये प्रथमतः प्रारंभीच हा द्रष्टाभाव येतो. आणि शक्ती काम करते ना आपण नुसतं पाहत राहायचं. मेरी जगामध्ये मी काम करतो, मी काम करतो, मी काम करतो असं म्हणत जातो. म्हणजे जगात मी काम करत असताना मी करतो आणि साधनेमध्ये बसताना, बसलेले असताना क्रिया होतात त्या क्रिया मी नाही करत. ही शक्ती करतो. मी फक्त पाहत राहतो. मी द्रष्टा आहे. मी फक्त त्या क्रियांचा साक्षी आहे असं तो म्हणतो. हा साक्षी भाव फक्त आपल्या साधनेमध्येच प्रारंभी येतो. आणि साक्षी भाव होणं फार महत्वाचं आहे. म्हणून तो अहम आणि इदम इथंच नाहीसा होतोस. त्या साधनेमध्ये अहमही नाही, इदमही नाही. म्हणतो का तू मी करून राहिलो, मग तुझा अहम गेला ना. अहम गेला म्हणजे तो इदमही गेला ना. मग म्हणून आपल्या साधनेमध्ये अहम आणि इदमचा संसार नाही. मग जर तुम्हाला साधनेमध्ये अहम आणि इदम स्फुरत नाही तर मग जगामध्ये गेल्यानंतर का बरं स्फुरत ते तिथे विश्रानामा. साधनेमध्ये बरोबर द्रष्टा भावाने करता. तसं इतर कर्म करत असतानाही द्रष्टा भावाने करा. मी करत नाही, भगवान करतात, गुरु करतात, काय म्हणा. हे कर्म माझं नाहीये, भगवंताचं आहे असं म्हणा. त्या कर्माचा करता मी नाही असं म्हणा. त्या कर्माचं फलही माझं नाही असं म्हणा. मी, माझं आणि मला हे तिन्ही करून टाका. आणि त्याच्याऐवजी गुरुला, देवाला, कुणालाही बसवाना. कशाला मी म्हणत बसता. त्या मी तर सगळा संसार आहे. तेव्हा ज्ञानोबा काय सुंदर विचार मांडता आपल्या पुढे. साधकांनो जरा विचार करा. खरोखर तुम्हाला या मनुष्य देहामध्ये काही प्राप्त करायचं असेल तर ज्ञानोबांचे हे जे विचार आहे हे आपल्या अंगी यायला पाहिजे, आपल्या आचरणात यायला पाहिजे. ज्ञानोबा आपल्याला सांगून राहिले माणसाने जगावं. प्रत्येकाला जगावं असं वाटतं की नाही. आता देह दिलेला आहे, इंद्रिय दिलेले आहे, सगळं काही चाललेलं आहे. मग जिवंत राहावं असं वाटतं ना. खावं प्यावं, जिवंत राहावं, जगावं असं वाटतं. प्रत्येकाला जगावं असं वाटतं, जगावं असं वाटतं, जिवंत राहावं असं वाटतं. पण ज्ञानोबा असं सांगतात की जगत असताना आनंदात जगा. हे लक्षात की नाही. जगा, परंतु कसं जगा. आनंदात जगा, सुखात जगा,
समाधानात जगा, शांततेत जगा, तर जगण्यात मजा आहे ना हो. ज्या जगण्यामध्ये कुस्त्या आहेत, मारामाऱ्या आहेत, भांडणं आहेत, ते काय जगणं का ते? हा त्याच्या तोंडातला घास हिसकवतो, ते त्याच्या तोंडाला हिसकवतो, जगणं घे. अशाला का जगणं म्हणतात का? आदळ आपट, दुसरेपणा, काय जगणं घे? अरे 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 अरे, त्यापेक्षा ती जनावर चांगली. हा जनावर आपल्यापेक्षा फार चांगली आहेत. त्यांच्यामध्ये हे जे दुसरे, हे जे गलिच्छ भाव आहेत ना, हे आपले दुसरेपणा, वैर करणं, दुसऱ्याचा द्वेष करणं, निंदा करणं. प्राणी करतात कधी जमले, त्याचा द्वेष करतात का ते प्राणी? अरे हे खरोखरच प्राण्याचं जीवन चांगलं नाही आपल्यापेक्षा. आपण माणूस असून सुद्धा अक्कल आहे, आपल्याला बुद्धी आहे, बुद्धी देऊन सुद्धा आम्ही प्राण्यांच्या बरोबरीला सुद्धा येत नाही. म्हणजे काय म्हणावं आता? कुत्रे भांडतात बुवा, मग काय कुत्र्यासारखे का? आज म्हणतातच ना, काय कुत्र्यासारखं जीवन याचं, मेला कुत्रा, कुत्रा म्हणतात त्याला. ते चांगलं. अर्थात प्राण्यांमध्ये काही रजोगुणी आहे, काही तमोगुणी आहे, काही सत्वगुणी आहे. वनस्पतीमध्ये काही वनस्पती सत्वगुणी आहेत, रजोगुणी आहेत, तमोगुणी आहेत. सगळीकडे ते गुण पसरलेले आहेत. पण माणसामध्ये सत्वगुण यायलाच पाहिजे, आणि तो जर साधक असेल तर मग सत्वगुण असलाच पाहिजे. रजोगुण आणि तमोगुणी साधक असेल, नको. त्याच्याने त्याचा तर आदरपात होईलच होईल, पण तो गुरुच्या नावाला काळीमा लावतो. त्याच्या कृत्याने गुरुलाही काळीमा लागतो. शिष्य अपराधे गुरु दंड, अपराध कोण करतो? शिष्य. आणि दंड कोणाला होतो? गुरुला. शिक्षा गुरुला. असं शिकवलं का तुला? अरे असं शिकवता का तुला? मग गुरु असं शिकवता का? शाळेत सुद्धा असं शिकवलं का तुला मास्तरने? मारती बाई मग. अरे तो गुरु कसा त्याला तसं शिकवेल ते. तेव्हा अशा प्रकारे गुरुला फार अपमान सहन करावे लागतात वाईट माणसांमुळे. तेव्हा म्हणून जगायचं असलं तर आनंदानं जगा, असं ज्ञानोबा म्हणून राहिले बस. आणि हा आनंद तुम्हाला परमार्थामध्ये जास्त मिळतो. खरा आनंद आत्मानंद आहे, ब्रह्मानंद आहे, जीवनमुक्तीचा आनंद आहे, कैवल्य आनंद आहे, मोक्षानंद आहे. हा आनंद प्राप्त करून जगा, आणि तो जगण्याचा आनंद घ्या आणि चांगल्या प्रकारे जगा. ज्ञानोबा तर आपल्याला आता असं सांगून आले पुढे, जगत असताना, आनंदाने जगत असताना मग तो मनुष्य जो जगतो आनंदाने, त्याला आपल्या संसाराचा, आपल्या शरीराचा, आपल्या जीवाचा, जीवभावाचा विसर पडायला लागतो. आणि पडला पाहिजे. या देहाचा, या संसाराचा, या मीपणाचा, तूपणाचा वगैरे या सगळ्या गोष्टीचा विसर पडत जा. आणि तो जर विसर पडला, तो जर गेला निघून भाव, तर मग आनंद आहे जीवनामध्ये. आणि आनंदी जीवनामध्ये मग सगळीकडे आनंद त्याला पाहायला मिळतो. ज्ञानेश्वरीतली 3ऱ्या अध्यायातली फार सुंदर उभी आहे. ज्ञानवंता एवढी उभी झाली की आता हा 71व्या शेवटच्या ओळीवरचा भाग संपला. देखे पुढीलांचे ओझे, देखे पुढीलांचे ओझे, जरी आपला माथा घेईजे. देखे पुढीलांचे ओझे, जरी आपला माथा घेईजे, तरी सांग कान दाटीजे धनुधरा. तरी सांग कान दाटीजे धनुधरा.
ज्ञानवानी या ओळीमध्ये ज्ञानेश्वरीची ओळी आहे. ज्ञानवा म्हणतात, अरे दुसऱ्याचं ओझ पाहिल्याबरोबर तुम्ही ओझ्याने वाकून गेलाय रे, तू ताजा तवा नाही माझा धष्टपुष्ट आहे ना. मग त्याचं ओझ तू थोडस आपल्या डोक्यात गेलं, मग तू जरा सरळ जरा दम लागेल त्याला चांगला. दुसऱ्याचं ओझ आपल्या डोक्यावर घेणं उपकार म्हणून नव्हे, देचा भाव आहे हा. आता या ठिकाणी हे जे ओझ आहे हे अनेक प्रकारचं असू शकतं. आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारची ओझी आपण वाहून राहिलोय. तेव्हा गुरु आपलं ओझ घ्यायला तयार आहे. गुरु सद्गुरु जे असतात ते या शिष्याचं ओझ घेतात आणि त्याला हलकं करतात आणि तरच तो संसारामध्ये त्या भवसागरामध्ये बुडत नाही ना. तो बुडूनच राहिला विचारात. तेव्हा गुरुदांचं ओझ आपल्या डोक्यावर घेतल्यानंतर तरी सांग कान दाटी जे धनोदर आहे अर्जुना, मग सांग मला का बरा आनंद होणार आणि त्या माणसाचा जो दुसऱ्याची ओझी अशी आपल्या डोक्यावर घेतो आणि त्याला मदत करतो. सांग अशा माणसाबद्दल मला का आनंद वाटणार नाही, का दया येणार नाही, का मला दाखवून येणार नाही रे. आणि भगवंताला ते माणसं जास्त आवडतं जो दुसऱ्यांच्या सेवेमध्ये रमतो, जो दुसऱ्यांसाठी कष्ट होत असतो, जो दुसऱ्यांसाठी आपलं जीवन देतो. त्याच्या बाबतीमध्ये भगवंताला अतिशय प्रेम आहे. पण भगवंताचं कार्य तेच आहे ना, दुसऱ्यांसाठीच आहे. त्या भगवंताला काय कमी आहे का, त्या सद्गुरूला काय कमी आहे का. म्हणून दुसऱ्यासाठी जगा हा संदेश ज्ञानोबांनी शेवटी आपल्याला या प्रकरणातून दिलेला आहे. आता हे जे प्रकरण आहे हे आता इथं संपलं. उद्यापासून 10वं प्रकरण सुरू होणार आहे. शेवटचं प्रकरण आता आहे जीवन. हा जो मुक्तीचा अनुभव आपल्याला या प्रकरणात दिला. आता हे 10वं जे प्रकरण आहे हे ग्रंथाचं स्वरूप सांगणारं प्रकरण आहे. आपण जो आता सगळा अज्ञानिक हा अमृतानुभव वाचला पाहिला, या अमृतानुभवाचं महत्व काय आहे. म्हणून ग्रंथ महिमा वर्णन म्हणून हे प्रकरण आणि अतिशय महत्वाचं आहे. आता आपली उजळणी होणार आहे सगळी. आपण जे जे ऐकलं, जे जे पाहिलं त्याची उजळणी, रिकॅप्युलेशन म्हणतात त्याला, पुनरावृत्ती त्यांची व्हायला पाहिजे. नाही सगळं गेलं मग विसरून जातं. का गोड ऐकलं तर ते पुन्हा उजळणी करून आपल्याला पुन्हा आठवणीमध्ये आणावं लागेल. आपल्याला आपण काय काय ऐकलं या अमृतानुभव. म्हणून हा शेवटचा प्रकरणाचा भाग ज्ञानोबांनी मुद्दाम आपल्यासाठी तसा लिहून काढलेला आहे. त्याच्यामध्ये फक्त 31 ओळ आहेत आता, बस. थोडस राहिला. विषय होता कठीण, बराच कठीण विषय होता. अमृतानुभव सोपा विषय नाही आहे. परंतु तुम्ही भक्तांनी धीर धरला, धिटाई धरली. सांगावं तुम्ही किती का कठीण असे ना, आम्ही ते घेऊ, ऐकू, येऊ असा तुम्ही ध्यान धरला, निश्चय केला म्हणून हे चाललं.